हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर मित्रांनो, आता इथे राघवच्या वागण्यामुळे शिवनाथला प्रचंड संताप होत असतो. शिवनाथ जो आहे तो मनालाच म्हणत असतो की हे जे काही झालं आहे ना, ते सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे, माझ्या संस्कारामुळे झालं आहे. आज मीच कुठेतरी माझ्या मुलांवर संस्कार द्यायला कमी पडलो आहे. तर आता शिवनाथ स्वतःच्या खोलीमध्ये आलेला आहे आणि शिवनाथ या सगळ्याचा विचार करून आता स्वतःला घरामध्ये बंद करून घेतो. त्याने दरवाजा लावलेला असतो आणि त्याच्या डोक्यातले विचार मात्र आता थांबत नाहीये. इकडे मुलं राघव, श्रीधर, माधव सगळेजण आप्पांना ओरडत असतात की आप्पा दरवाजा उघडा. तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे त्यांचं काही एक ऐकून घेत नाहीयेत. आप्पा म्हणत असतात की हे सगळं ना फक्त माझ्यामुळे झाले, या सगळ्यांना फक्त चूक माझीच आहे. तुमची काही चूक नाही आहे पोरांनो, मीच कुठेतरी कमी पडलो आहे. मीच तुम्हाला संस्कार देण्यासाठी कमी पडलो आहे आणि आज म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे. आज सगळ्या गावासमोर मला नाक खाली घालावं लागले आहे आणि त्या पद्माची माफी मागावी लागली आहे. आज हे सगळं करताना मी एवढ्या दिवसाची कमावलेली इज्जत जी आहे ना, ती धुळीला मिळवलेली आहे. तर आता शिवनाथ हे सगळं म्हणत असतो आणि इकडे ही पद्मा, या पद्माने तर ढोल ताशा आणलेला असतो आणि इथे त्या लोकांना वाजवायला सांगितलेलं असतं, कारण सगळं काही तिच्या मनासारखं झालं होतं ना. तर त्यावेळी आता पद्माचा जो भाव आहे ना, तो पद्माला म्हणत असतो की ताई, तू ना आज चांगलीच त्या शिवनाथची जिरवली. तर आता इथे ही ताई जी आहे ना, ती म्हणत असते की आज जे काही झालं आहे ना, त्याने माझ्या मनाला खूप थंडक मिळाली आहे. एवढ्या वर्षांची वाट पाहत होते हा दिवस पाहण्यासाठी. मला फक्त या शिवनाथच्या मनाला ना इजा पोहोचायची होती आणि आज खऱ्या अर्थानं ती मिळाली आहे, असं ही पद्मा म्हणत असते. आणि पद्माने इथे त्या सगळ्यांना डान्स करायला लावलेला आहे आणि त्यांचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी सांगितलं आहे. तर आता इकडे हा शिवनाथला मात्र राहवत नाही. शिवनाथला ढोल ताशाचा आवाज त्याच्या कानात घुमत असतो आणि या पद्माला असं आनंदी होऊन आणि तेही काही चूक नसताना त्याच्यावरती आरोप करून झालेले असतात, म्हणून हे सगळं अजिबात सहन होत नाही. तर आता शिवनाथने स्वतःचा कमरेचा बेल्ट काढलेला आहे आणि आता तो स्वतःलाच त्या कमरेच्या बेल्टनी शिक्षा देणार असतो. तर त्याचनंतर आता येथे उमा, बाकीची मुलं, श्रीधर, माधव आणि त्यांची मुलगी सगळेजण रडत असतात की आपा बाहेर या प्लीज, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं सगळं ओरडत असतात. तर त्यावेळी आप्पा त्यांच्याशी आता एक शब्द देखील बोलत नाहीत. पण आता ही पद्मा तिच्या भावाला म्हणत असते की आजचा दिवस पाहण्यासाठी ना मला एवढी वर्ष लागली आहेत, पण आजचा दिवस जो आहे ना तो फक्त अन्वितामुळेच मला पाहायला मिळाला आहे. तर त्याच नंतर आता इथे ही तिचा आनंद सेलिब्रेट करत असते, पण उमाच्या आईला हे सगळं पाहवत नाही. तिला खूप वाईट वाटत असतं. आज उमाच्या घरात जे काही होणार आहे ना, त्या सगळ्याला फक्त ही पद्मा जबाबदार असणार आहे, असं आईला वाटू लागतं. आणि त्याच नंतर आता हे दोन्ही भावं बोलतात की आज ना जंगी सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. तर आता इथे पद्मा बोलते की हो नक्कीच. तर आता ही अन्विता जी आहे ती म्हणत असते की मी काय करायला गेले होते आणि हे सगळं काय होऊन बसलं, फक्त माझ्या एका चुकीमुळे आज त्यांच्या घरात किती काय काय घडणार आहे, हे सगळं अन्विता म्हणत असते. आणि इथे ही पद्मा म्हणत असते की रुद्रांश, तू जे काही काम केलं आहेस ना ते अगदी योग्यच केलं आहे. आज तुझ्यामुळे माझ्या मनाला किती थंडक मिळते आहे ना, मी तुला ते शब्दात सांगू शकत नाही, असं ही पद्मा या रुद्रांशला म्हणत असते. खरं तर या रुद्रांशमुळे सगळं काही घडलं होतं. रुद्रांशने जे खरं होतं ते सगळ्यांना सांगितलं नाही, पण त्याला जे काही दिसलं ना तेच फक्त सगळ्यांना सांगितलं, पण त्याच्यात काहीच तथ्य नव्हतं आणि त्याच्यात काहीही सत्य नव्हतं. तर त्यानंतर आता इथे ही जी पद्मा आहे ना ती आईकडे पाहत असते. आईला उमाचा चेहरा आणि यांच्या घरात जे काही घडलं ना ते अजिबात सहन होत नाही. हे सगळं का घडलं आणि हे सगळं घडायला नको होतं, असंच उमाच्या आईला वाटत असतं. पण आता इथे उमाची आई जी आहे ती उमाच्या घराकडे एक पाऊल पुढे टाकते आणि त्यावेळी आता पद्मा हे सगळं पाहत असते. पद्मा लगेच आईला बोलते की हे बघ आई, तू जर आत्ता या घरात एक पाऊल पुढे टाकलं ना तर तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. मग विचार कर, तुला कुठे राहायचं आहे आणि तुला कुठे जायचं आहे. त्यावेळी आता इथे उमाच्या आईला तिच्या नवऱ्याचे शब्द आठवतात की त्यावेळी ते बोलले होते की हे बघ,
उमाच्या पाठीशी तरी शिवनाथ उभे आहेत, त्यांचं प्रेम उभे आहे, पण माझ्या पद्माच्या पाठीशी कोणीच उभं नाही आहे. त्यामुळे काहीही झालं तरी तू माझ्या पद्माच्या पाठीशी उभी राहायचं, असं आता आईने तिच्या नवऱ्याला वचन दिलेलं असतं. आणि म्हणूनच आता आईचं जे काही पाऊल पुढे पडणार होतं ते आईने स्वतः ते पाऊल मागे घेतलं आहे. आणि आता आई जी आहे ती घरामध्ये जायला निघालेली आहे. तर त्याच नंतर आता आई गेल्यानंतर या पद्माला आनंद होतो आणि ती लगेचच इथे डान्स करू लागते आणि तिच्याचबरोबर तिचे भाऊ देखील नाचू लागतात. आता हे राघवचे जे काही आप्पा आहेत ना, ते शिवनाथ ते काही दार उघडायला तयार नसतात. त्यांनी आता स्वतःला बेल्टने मार मारलेला आहे. बेल्टचा आवाज देखील बाहेरपर्यंत येत असतो आणि त्यावेळी त्यांची मुलगी जी आहे ती आता खिडकीतून आप्पांना पाहते आणि तिला कळतं की आप्पा स्वतःला बेल्टने मारत आहेत. तर त्यावेळी ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते की आप्पा प्लीज थांबा, असं नका मारून घेऊ स्वतःला. तर त्यावेळी आता ती सांगू लागते की आई आप्पा जे आहे ते स्वतःला बेल्टने मारून घेत आहेत. तर त्यावेळी आता उमाला खूप मोठा धक्का बसतो की काय करतायत हे, का स्वतःला एवढा त्रास करून घेत आहेत, असं उमा म्हणत असते. आणि उमा, राघव, श्रीधर सगळेजण दरवाजा वाजवत असतात जेणेकरून आता शिवनाथने दरवाजा उघडावा. पण आता श्रीधर आणि माधव दोघेही जण म्हणतात की आप्पा असा दरवाजा उघडत नाही तर आपल्याला काहीही करून हा दरवाजा तोडावाच लागेल. तर असं म्हणत आता इथे त्यांनी तो दरवाजा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर आता राघव आणि माधव दोघेही जण दरवाजावर धक्के देत असतात. थोड्याच वेळात तो दरवाजा उघडला जातो आणि त्यावेळी श्रीधर आणि माधव दोघेही जण शिवनाथला थांबवतात. शिवनाथ जे आहे ते बोलतात की पोरांनो, मला थांबू नका. आज जे काही घडलं आहे ना त्याला जबाबदार फक्त मीच आहे. या सगळ्यात फक्त चूक माझीच आहे. प्लीज मला हे सगळं करण्यापासून थांबू नका, सोडा मला, असं आता शिवनाथ म्हणत असतात आणि रडतही असतात. तर त्याचनंतर तर बाकी सगळेजण शिवनाथला पाहून रडत असतात, कारण त्यांनाही तेवढा त्रास होत असतो जितका की त्यांच्या आप्पांना त्रास होत असतो. तर त्यावेळी आता इथे श्रीधर आणि माधव काहीही बोलत नाही आहे, ते गप्प उभे असतात. इथे आप्पांसमोर कुणाची बोलण्याची हिंमतही होत नसते. पण आता राघवने जे काही केलं आहे ना ते फक्त त्या अन्वितामुळे केलं असतं. पण आता इथे या आप्पांना आणि उमाला काय माहिती होणार ना की त्याने हे सगळं कशासाठी केलं आहे. तर आता इथे आप्पा जे आहेत ते बोलतात की पोरांनो, मला आजपर्यंत कधीही गावाच्या लोकांसमोर अशी मान खाली घालावी लागली नाही आहे आणि आज मला सगळ्या गावासमोर मान खाली घालावी लागली आहे. आज मी कसं माझं तोंड माझ्या गावकऱ्यांना दाखवणार, असं आता इथे शिवनाथ म्हणत असतात. पण आता इथे राघव बोलायला जातो आणि तेवढ्यातच शिवनाथने त्याला थांबवलेलं आहे, कारण शिवनाथला आता राघवच्या तोंडून काहीच ऐकायचं नाही आहे. राघवने जे काही केलं होतं ना त्याची शिक्षा तर शिवनाथने स्वतःलाच दिली होती. राघवला खूप वाईट वाटत असते खरं तर आप्पांना एवढा त्रास होतोय ते पाहून. पण आता राघवकडे काही पर्यायही उरलेला नसतो. तर आता इथे हे जे शिवनाथ आहे ते राग बाहेर निघून येतात, जे की मुलं त्यांच्याच पाठीमागे येतात. आणि त्यावेळी आता इथे आप्पा म्हणत असतात की उमा, आता मला फक्त एकच हवं आहे, जे की ती पद्मा बोलली की या घरात जेव्हा सुना येतील ना तेव्हा तुला कळेल की तुझं घर कसं फुटेल. पण पद्मा, मला माझं घर फुटू द्यायचं नाही आहे. आज जे काही झालं आहे ते झालं आहे, पण इथून पुढे माझं घर जे आहे ते कधीच तुटणार नाही, कधीच वेगळं होणार नाही. तर आता इथे शिवनाथला वाईट वाटत असतं की पद्माने आता पुढच्या गोष्टी काही केल्या आहेत, त्यामुळे आत्ता जे काही घडलं ना त्यानुसार जर पुढे असंच काही घडलं तर मी कधी स्वतःला सावरू शकणार नाही, कारण मी हे घर बनवण्यासाठी, मुलांना संस्कार देण्यासाठी माझं पूर्ण आयुष्य घालवलं आहे, असं आता इथे आप्पा म्हणजे शिवनाथ मुलांना सांगत असतात. तर त्यावेळी आता मुलांनाही कळत असतं की हो, खरंच आप्पाने किती काय काय सोचलं आहे. तर त्यावेळी आप्पा बोलतात की मला सांगा मुलांनो, मी प्रेम करून खूप मोठी चूक केली आहे का, आणि त्याची शिक्षा मी आज भोगतो आहे. तर त्यावेळी आता असं बोलल्यानंतर इथे उमालाही खूप वाईट वाटतं. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जे आहे ते बोलतात की काय चूक केली, मी फक्त मनापासून प्रेम केलं आहे का मुलीवर, आणि ते आजपर्यंत निभवत गेलो, ही माझी चूक आहे का, आणि ही सगळ्यात मोठी चूक असेल तर मी आता इथून पुढे माझ्या मुलांना कधीही प्रेम करू देणार नाही, कारण जर प्रेम केल्यानंतर एवढं काही सोसायला मिळत असेल तर माझी मुलं कधीच प्रेम करणार नाहीत आणि माझ्या सांगण्यानुसार त्या मुलीशी लग्न करतील, ज्या मुलीशी मी लग्न करायला सांगेल, असं आप्पा म्हणत असतात. तर त्यावेळी आता उमाला आणि बाकी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे की आप्पाने हा धक्कादायक निर्णय
घेतलं आहे. तर त्यावेळी आता श्रीधर आणि माधव तर डोळे फाकून आप्पांकडे पाहत असतात. खरं तर श्रीधर आणि माधवलाच एक एक मुलगी आवडत असते आणि आता त्यांनाही असं वाटत असतं की त्यांचंही लग्न त्या मुलींशीच व्हावं. पण जर आपण असा पुढे त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला असेल तर ते त्या मुलींशी लग्न कसे करतील हा प्रश्न त्यांच्या दोघांच्या डोक्यात चाललेला असतो. पण आता आप्पाने हात पुढे केलेला आहे आणि आप्पा मुलांना म्हणत आहेत की चला, मला वचन द्या, तुम्ही कधीही प्रेम करणार नाहीत आणि मी ज्या मुलीशी लग्न करायला सांगेल त्याच मुलीशी तुम्ही लग्न कराल. तर आता आप्पा मुलांकडून वचन मागत असतात. पण आता यावेळी मुलं खूप विचार करतात की काय करावं, कारण त्यांच्या मनात तर एक एक मुलगी असतेच. फक्त राघवच्या आयुष्यात अशी कोणतीच मुलगी नसते जे की त्याला ती आवडत असेल. पण आता इथे शिवनाथने हात पुढे केलेला आहे आणि शिवनाथ त्या तिघांचेही तोंड पाहत असतात. तर त्यावेळी आता शिवनाथ बोलतात की द्या मला वचन की तुम्ही कधीही तुमच्या स्वतःहून म्हणजे तुम्ही कधीही प्रेमात पडणार नाही आणि तुमच्या मनाने लग्न करणार नाहीत. या घरासाठी सुना मी बघेल, या घरासाठी सुना मी निवडेल आणि त्याच मुलीशी तुमचं लग्न होईल, असं शिवनाथ आता इथे मुलांना सांगत असतात. आणि त्यावेळी आता शिवनाथ बोलतात की का का वचन देत नाही आहेत तुम्ही मला. शिवनाथला प्रश्न पडतो की खरंच आता या मुलांच्याही मनात कुणी असेल का. तर आता इथे राघव जो आहे तो पुढे येतो आणि राघवने आता निर्णय घेतला आहे की जसं आपण योग्य वाटेल. तर राघव जो आहे तो याच गोष्टीचा विचार करत असतो की नाही, आता आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि आता आपण काहीही करून आता या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल आणि त्यासाठी आता आप्पाने मागितलेलं हे वचन आप्पांना द्यावंच लागेल, असं म्हणत राघव पुढे येतो आणि लगेचच आप्पांच्या हातावरती हात ठेवतो आणि आप्पांना सांगू लागतो की आप्पा, मी वचन देतो की मी तुम्ही सांगितलेल्या मुलीशीच लग्न करेल. मी कधीही प्रेम करणार नाही आणि कधीही एखाद्या मुलीला प्रेम करायला भाग पाडणार नाही आणि तुमच्या मनाविरुद्ध कधीही वागणार नाही, असं राघवने आता आप्पांना वचन दिलं आहे. तर आता आप्पा वाट पाहत असतात की श्रीधर आणि माधव हे वचन मला कधी देतील. तर आता श्रीधर आणि माधव एकमेकांकडे पाहत असतात. ज्यावेळी श्रीधरला आणि माधवला वचन द्यायचं असतं त्याचवेळी त्यांच्या प्रेमिकांचेच चेहरे डोळ्यासमोरून तरळून जातात. तर आता इथे ज्यावेळी आता राघवने आप्पांच्या हातावरती हात ठेवलेला असतो त्यावेळी माधवलाही कळून चुकलेलं असतं की आता आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही आहे. आता काहीही करून आप्पांच्या म्हणण्यासारखं आपल्याला वागावं लागेल. तर आता राघवची प्रेमिका जी आहे तिचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आलेला असतो, पण आता तिला नकार देणं त्याच्यासाठी योग्य आहे. म्हणूनच आता माधवने ठरवलं आहे की नाही, आत्ता फक्त आप्पांचा आनंद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून आप्पांनी आपल्यासाठी खूप काही केले आणि आत्ता वेळ आली आहे आप्पांसाठी काहीतरी करायची. म्हणूनच आता इथे माधवने विचार करून आप्पांच्या आणि राघवच्या हातामध्ये हात ठेवलेला आहे. तर आता हा श्रीधरलाही त्या गोष्टी आठवू लागतात ज्या की कालच परवा त्याच्याबरोबर घडल्या होत्या. त्या मुलीसोबत श्रीधर कॅफेमध्ये त्यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आप्पांशी बोलणार होते. पण आता श्रीधरला वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलं. आता त्या मुलीला तो होकार देणार होता आणि त्या मुलीला त्याने वचन देखील दिलं होतं की मी लवकरच आप्पांशी बोलेल आणि आपल्या लग्नाबद्दल सगळं काही ठरवेन आणि तुला सांगेल, असं आता श्रीधरने त्या मुलीला सांगितलं होतं. पण आता त्या सगळ्याचं काय होणार. आता आप्पाने ह्यांच्या सगळ्याकडून वचन घेतलं आहे की कोणीही प्रेमात पडणार नाही आणि माझ्या विरुद्ध लग्न करणार नाही. तर आता इथे त्या सगळ्यांनी वचन दिलं आहे. आता इथे श्रीधरला आणि माधवला कदाचित त्या मुलींना विसरून जावं लागेल असंही त्यांना वाटू लागतं आणि त्यांच्या डोळ्यात जे आहे ते अथांग पाणी साचलेलं असतं. तर आता इथे हा जो शिवनाथ आहे ना, तो पद्माच्या नावाने ओरडून म्हणत असतो की माझी मुलं कधीही माझ्या सांगण्याच्या माझ्या तत्वाच्या बाहेर जाणार नाहीत आणि म्हणूनच आता या घरात सुना मी शोधणार आहे आणि माझ्या सुना मी शोधल्यानंतर कधीही माझं घर तुटू देणार नाही, या सगळ्याची काळजी मी घेईल आणि पद्मा तू बघच, असं म्हणत आता शिवनाथने पद्माच्या घराकडे पाहून ओरडून तिला सांगितलेलं आहे. इकडे आता ही अन्विता फेऱ्या मारत असते, कारण तिला आज जे काही झालं होतं ना ते अजिबात अपेक्षित नव्हतं. त्या सगळ्यामुळे तिला खरं तर त्रास होत असतो. तिला वाटत असतं की आज माझ्या एका चुकीमुळे राघवच्या फॅमिलीमध्ये काय काय बघावं लागलं आहे आणि ते सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे. हा सगळा ब्लेम ती स्वतःवर टाकत असते आणि तेवढ्यातच तिथे तिची आजी
आजी येते. आजी आल्यानंतर आता आजी अन्विताला म्हणते की अन्विता, मला माहीत आहे की तू राघवच्या प्रेमात पडली आहेस. तर आता हे ऐकल्यानंतर ती अन्विता म्हणते की आजी, तू काय जरा वेडी वगैरे झाली आहेस का? हे बघ, मी आणि त्या राघवच्या प्रेमात असं कधीच होणार नाही. मी कधीही त्या राघवच्या प्रेमात पडणार नाही. तर आता इथे ही जी आजी आहे ना, ती म्हणत असते की अन्विता, तू काहीही जरी बोललीस ना, तर मला दिसतंय की तुला त्या राघवशी काहीतरी बोलायचं होतं आणि मला माहीत आहे की हे सगळं सत्य आहे की तू राघववरती प्रेम करते आहेस. पण त्यानंतर आता इथे आजी म्हणत असते की लवकरच आता या घराला एकत्र आणण्यासाठी तुझीच गरज आहे असं म्हणत आता ती म्हणत असते की राघव आणि तुझं लग्न झालंच पाहिजे. तेवढ्यात तिथे छाया येते. छाया आल्यानंतर आईना म्हणते की आई, तुम्ही कोणाच्या लग्नाविषयी बोलत होतात? तर मी ऐकलं आहे हां. तर त्यावेळी आता ही जी आई आहे ना, ती बोलते की काही नाही गं छाया, मी कुठे लग्नाविषयी बोलत होते. तर आता इथे छायाने तिच्यासाठी चहा आणलेला असतो. आजी जी आहे ती छायाला इग्नोर करून तिथून निघून जाते आणि त्यावेळी छाया जी आहे ती बोलते की मला ना या घरातल्या माणसांचं काही कळतच नाही. मनात एक असतं आणि तोंडावर एक असतं. असे का आहेत या घरातली माणसं? पण आता छाया विचार करत असते की आज जे काही झालंय ना, ते अजिबात चांगलं झालं नाही. छाया आता इथे उमाच्या घराकडे पाहून हे सगळं बोलत असते. तिला हे वाईट वाटत असतं कुठेतरी आज जे काही घडलं होतं त्याबद्दल. तर त्याचनंतर आता इकडे हा जो राघव आहे आणि बाकी सगळे श्रीधव, माधव आणि त्यांची मुलगी, ते सगळेजण जेवणासाठी आलेले असतात. आता यांच्याकडे जेवणाची एक स्पेसिफिक वेळ असते आणि त्या वेळेत सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे असे आप्पांचे नियम असतात. तर आता इथे सगळेजण तिघेही जण विचारू लागतात की आई, आप्पा कुठे आहेत? तर त्यावेळी आई जी आहे ती मुलांना सांगू लागते की खरं तर आप्पा कधीही जेवणाची वेळ चुकवत नाहीत, पण आज जे काही घडलं आहे ना, त्यामुळे ते खूप डिस्टर्ब आहेत. त्यामुळे आता मी बघते ते कुठे आहेत आणि त्यांना जेवणासाठी घेऊन येते असं म्हणत आता उमा जी आहे ती आप्पांना बघण्यासाठी बाहेर पडली आहे. तर आता इथे मुलं देखील काळजीत असतात. त्यांना वाटतं की आप्पा आजही जेवणार आहेत की नाही, हा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो आणि त्यांना वाईटही खूप वाटत असतं. पण आता उमा जी आहे ती त्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना बोलण्यासाठी चाललेली असते. पण आता इकडे राघवला खूप वाईट वाटत असतं की आज जे काही झालं ना, ते सगळं फक्त त्याच्यामुळे झाले असंच तो म्हणत असतो. पण आता काहीही करून ही सगळी चूक सुधारायला हवी असंही राघव मनात विचार करत असतो. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे हे जे श्रीधव, माधव आणि शिवनाथ सगळेजण बसलेले असतात. तेवढ्या तिथे गुरुजी आलेले आहेत आणि गुरुजींनी आता त्या मुलांसाठी स्थळ आणलेले असतात. हे सगळं ऐकून ना श्रीधव आणि माधवला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्याचनंतर आता इथे शिवनाथ जे आहे ते गुरुजींना म्हणत असतात की गुरुजी सांगा, आम्हाला चांगलं एखादं स्थळ सांगा आमच्या मुलासाठी, तुम्ही शोधलं आहे का? तर त्यावेळी आता गुरुजी बोलतात की अहो, शोधायची काय गरज आहे, ती आहे ना एक केकवाली आणि ती दुसरी फाईलवाली. तर त्यावेळी आता गुरुजी असे बोलतात ज्यामधून शिवनाथला काहीच कळत नाही. शिवनाथ जे आहे ते बोलतात की ही केकवाली कोण आहे गुरुजी, तुम्ही जरा स्पष्ट सांगाल का? तर आता कदाचित गुरुजींना ती केकवाली म्हणजेच श्रीधरची होणारी म्हणजेच गर्लफ्रेंड, श्रीधरची होणारी बायको, श्रीधरला तिच्याशी लग्न करायचं असतं, ते तिच्याशी आता बोलणं झालेलं असतं. म्हणूनच आता गुरुजींना या सगळ्याबद्दल सगळं माहिती असतं आणि त्यामुळेच त्यांनी हा विषय ते काढलेला असतो. पण त्याचनंतर आता इथे शिवनाथ बोलतात की गुरुजी तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्ही कोणतं स्थळ आणलं आहे. तर आता गुरुजी बोलतात की आपल्या धाकट्यासाठी आहे ना ती समोरची छायाताईंची मुलगी अन्विता, असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि गुरुजींना कदाचित काल जे काही झालं ना ते सगळं माहीतच नव्हतं आणि म्हणूनच गुरुजींनी हे सगळं बोलण्याची इथे हिंमत केली आहे. तर आता सगळेजण टक लावून गुरुजींचं बोलणं ऐकत असतात की गुरुजी हे सगळं काय बोलत आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.